सोलापूर महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प नागरिकाभिमुख आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचं मत नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केलं। सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1449 कोटी 71,93,401 रुपयांचं अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलं। स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांनी सभागृहात हा अर्थसंकल्प सादर केला। शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सादर करण्यात आलेल्या या बजेटमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आहे। यावेळी भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी बजेटवर आपली भूमिका मांडताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील काही त्रुटी सभागृहात अधोरेखित केल्या। महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत त्यांनी हे बजेट सोलापूरच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला। पाणी प्रश्नावर बोलताना काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्या टीकेला उत्तर देताना जाधव म्हणाले की सोलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन प्रकल्पासाठी 892 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी पुरवठा सुधारण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे सोलापूर शहराचे तिन्ही आमदार सोलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठा संदर्भात चर्चेसाठी मागून तातडीने 892 कोटी रुपये मंजूर करून घेतले। हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचं काम आहे। आमच्या शहरातील युवा आमदार आणि दोन्ही शहर उत्तरचे आमदार असतील, दक्षिणचे आमदार असतील, तिन्ही आमदारांना पाणी पुरवठ्यासाठी ही योजना केलेली आहे। आपण बजेटबद्दल बोलावं, नक्की बोलावं। माननीय महापौर साहेब भाऊंना प्रशासनाच्या त्रुटीबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार आहे, परंतु केवळ पाणी पुरवठा सोलापूर शहराला नियमित व्हावा, स्वच्छ व्हावा ही भूमिका आपण या संदर्भात भूमिका मांडा, परंतु पक्षीय राजकारणाचं व्यासपीठ या ठिकाणी नाही आहे। बजेटचं सेशन आहे, बजेट संदर्भातल्या तुमच्या सूचना शिफारसी ज्या असतील त्या सुचवा, निश्चितपणे आमच्या सभागृह नेते